श्रीखंड म्हटलं की सगळ्यांचाच आवडीचा हा पदार्थ घरच्या घरी चक्का तयार करून श्रीखंड बनवलेला आहे। तुम्हालाही असंच श्रीखंड घरच्या घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं आहे। एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावरती एक कापड घ्यायचं आहे, सुती कापड घ्यायचं आहे। याच्यावरती अशा प्रकारे दही घालून घेणार आहोत। या दह्यातलं या कापडामधून पाणी गाळून घ्यायचं आहे। या कापडाच्या सर्व बाजू अशा प्रकारे एकत्र करून यातलं जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आहे। चक्का तयार करण्यासाठीची ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। कापडामधलं दही एका चाळणीत ठेवायचं आहे आणि घट्ट अशी गाठ बांधायची आहे। चक्का तयार करण्यासाठी या दह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामुळे 4 तासासाठी हे असंच ठेवणार आहोत। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। चार तासानंतर झाकण काढून या कापडाची गाठ सोडायची आहे। गाठ सोडते वेळी एकदा अशा प्रकारे पाणी नितळून घ्यायचं आहे या दह्यातलं। हे बघा, एवढं पाणी निघालेलं आहे या दह्यातून। आता आपला चक्का तयार झालेला आहे। श्रीखंड बनवण्यासाठी घट्ट असा चक्का तयार झालेला आहे। आता श्रीखंड बनवायला घेऊया। कापडाला लागलेला चक्का अशा प्रकारे चमच्याने काढून एका बाउलमध्ये घ्यायचा आहे। श्रीखंड बनवण्यासाठी काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, 1 चमचा दूध घेतलेला आहे, 1 चमचा वेलची पावडर, मोठे 5 चमचे साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। 1 चमचा दुधामध्ये ऑरेंज फूड कलर चिमूटभर घालणार आहोत। श्रीखंडाला थोडासा कलर येण्यासाठी हा फूड कलर घेतलेला आहे। ही प्रोसेस ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त दूध वापरू शकता इथे। आता या चक्क्यापासून श्रीखंड बनवणार आहोत। याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली ही साखर पावडर आहे, ती घालणार आहोत। गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ही मोठे 5 चमचे साखर घेतलेली आहे मी। ही पावडर साखर या चक्क्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये दुधात मिक्स केलेला कलर आहे तो घालून मिक्स करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आहेत। तुम्हाला वेलची फ्लेवरचा हवे असेल तर तुम्ही फक्त वेलची फ्लेवर ठेवू शकता। मी याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स ही घातलेले आहेत, ऑप्शनल आहे हे। घरच्या घरी मस्तपैकी श्रीखंड तयार झालेला आहे। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही ही नववर्षाच्या निमित्तानं टेस्टी असं हे श्रीखंड घरच्या घरी करून बघा, खूप मस्त होतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, विसरू नका।